गप्प बसा तुम्ही. आता मामी बदलली आहे परत. नाही स्वभावानं बदलली, स्वभावानं. काय हो, काय असमाधानी आहात तुम्ही? सगळं मामी सहन करती. हे बघा, आता गाठ माझ्याशी आहे, ह्या पुष्पा भोयटेशी, फेडरेशन अध्यक्ष. फेडरेशनचं स्पेलिंग येते का? होय, DUX. असू दे. पण मी आहे ओनली वन मामी, नो शिवगामी, ओनली पुष्पा मामी. पुष्पे जरा गप्प बसतीस का तू? मी नुसतं मलाच गप करा. हे तुम्ही असं वागता आणि तुमची आई एक तिकडे माझ्या डोक्यावर निद्या वाटती. म्हातारी कुठली? माझ्या आईला म्हातारी म्हणतीस? नाही, तिला तर चांगली तरुणीच म्हणलं पाहिजे. सारखे आपले केस काळे करून फिरती. चॅनल कडनं 4 फोन आले तरी ह्या बाईचे केस काळे ते काळे. काय असते म्हातारपणी एखाद्या माणसाला तलप असते, ह्या बाईला फक्त कलप आहे. पुष्पे गप्प बसतीस का तू? हे बघ, तुझी किती इच्छा नसली ना तरी माझी आई आता येईलच बघ तू. माझा भाऊजी, बया माझा रावल्या, बया साहेब, बया माझी शीतल. काय चाललंय? लाज वाटते. पप्पी दे पारूला गाणं आहे ना, त्याच्यात हिरोईन म्हणून पाहिजे होती तुमची आई. पाहिलं का समाधान्या? पाहिलं का तुम्ही बायको कशी बोलते? हाय का तिच्या जिभेला हाय म्हणजे पप्पी दे पारूला. आजा असं करते का मी समाधान्या? पाय तुझी बायको काय बोलते बघ जरा. बघितलं? औरंगाबादची सातारी म्हातारी बघितली? हे बघ जीजी, आपण साताऱ्यात आहोत, साताऱ्यात. एक म्हातारी डोक्यावर पडलेली आणि त्यो एक तुमचा भाचा आहे. हा, त्याला जागीर झालंय नाही का? पुष्पे जरा गप्प बसतीस का तू? कोण आहे हा? आजा. अरे तू आजा कमी सोडा घातलेला भजा जास्त वाटतो. आज भजा जरा करपलंच नाही का? आजा मी आजा, वन अँड ओनली डोंबिवली सिंगल पीस आजा. काय वन अँड ओनली डोंबिवली सिंगल पीस आजा. आलं ग बाई माझं वटवागुळ. वटवागुळ काय म्हणते? आजा आहे ना मी. वटवागुळ नाही तर दुसरं काय म्हणू? रात्रभर बाहेर हिंडत राहतो, मग वटवागुळच म्हणायचं. दुसरं काय आहे? पुष्पे गप्प बसतीस का तू आता? पण मी काही बोललेच नाही ना. माझा एकच डावला काय, हा मध्ये मध्ये बोलत जाईल मी. ए बाळा, मला सांग, तू असा रात्रभर जागत का म्हण रे? कारण मला जागिरे झाले. अरे मग मलम लाव. अरे जागिरे म्हणजे झपटलंय मला. समाधानी मी तुला म्हणले होते ना, याला झपटलंय. असं रात्रभर बाहेर फिरतो, ते वॉचमन राहते ना, त्याच्या मागावर असतोय, त्यांच्याकडे लक्ष देतोय. याचं काही खरं नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असणार. हा बरोबर आहे. त्याला 10 वेळा भरतीतनं काढून दिलं होतं की नाही, म्हणून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असं.
मला काय वाटतं आई हा हेच ना आपण लगीन लावून दिलं पाहिजे म्हणजे याची गाडी लाईनीला लागेल. नाही नाही नाही, मी नाही लग्न करणार कुठल्या पुरुषी. अरे सगळ्या पोरी मी तुला पाहून हेच म्हणतात रे, मी नाही लग्न करणार याच्याशी. तू जर असं केलं तर तुला कोण पोरगी देईन रे भाऊ, कोण लग्न करीन तुझ्याशी? हे तुमचं म्हणजे ना असं झालंय, घरात आपल्या दिवा आहे आणि तुम्ही उजेड बाहेर शोधताय. म्हणजे ह्याच्यासाठी पोरगी आहे ना आपली जयडी. कशी वाटली माझी एंट्री? तू तर म्हणत बदललीस. म्हणजे दिव्याखाली अंधार असतो का नाही, इथं अंधाराखाली दिवा आहे. तुमच्यासाठीच तेवढ ठेवला होता ना तो दिवा, आणि तुम्हीच असं म्हणताय. पप्पा बघा ना कसं म्हणतात हे. पुष्पे तू का बसतेस का जरा? अरे बोलतोय कोणती तर बघ ना. माझ्याचं प्रेम जर मला मिळणार नसल तर माझ्यासारखी कपाळ करंटी मीच. तू कपाळ करंटी नाही, सागर करंटीस तू. नाही तर काय सागर करंटी सारखी दिसते बघ ना कसा. मग ह्याच्याशी मी नाही लग्न करणार. आई बघितलं मला काय म्हणतो, सागर करंटी. बरोबर बोलतोय. आई तो मला बोलतोय, माझा अपमान म्हणजे तुझा अपमान करतोय. माझा अपमान, या मामीचा अपमान, या गचत बटाच्या काय 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 या बचत गटाच्या अध्यक्षाचा अपमान. अरे गट असेल तुझ्यात तर बच्चून दाखव आता. माझ्या पोरीला सागर कारंडे म्हणतोस आणि तू र मोठा स्मार्ट चॉकलेट हिरो कुशल बद्रिकेस नाही का? मामी शिव्या द्यायचं काम नाही सांगू. हे बघा, एक वेळ मी रेडीच्या गळ्यात हार घालीन पण या येडीच्या नाही, कळलं? रेडी जरा महाग पडेल असं वाटत नाही तुला? आदित्य अरे किटली घेऊन जाय. आदित्य डेअरीत दूध घाल, डेअरीत घाल दूध. हा हा घालतो.